जेव्हा पाणी पुरवठा सभापतींनी हे समोर प्रस्ताव दिला त्यावेळेस तुम्ही सत्ताधारी आहात आणि नगराध्यक्ष मॅडम पण तुमच्या सोबत आहेत. प्रस्ताव देताना ॲटलिस्ट नगराध्यक्ष मॅडमची चर्चा तुम्ही केली असती आणि तुम्हाला हे मंजूर आहे का बघितलं असतं तर एवढं घोळ झाला नसता. आणि सीओ साहेब, मला एकच प्रश्न आहे तुमच्यासाठी की नगराध्यक्ष मॅडम असं पुढे जिल्हाधिकाऱ्यांकडे नेऊ शकतात का, हो की नाही? ठरावामध्ये म्हणतात. जर न्यू नगराध्यक्ष मॅडम यांच्यासोबतच सर्व इतर सदस्य प्रत्येकजण प्रत्येकाचं मत सभागृहामध्ये मांडू शकतो, याच्यामध्ये काही दुमत नाही. मग नगराध्यक्ष मॅडम ह्या पीठासीन अधिकारी आहेत, त्या मेन आहे, तर त्यांचं जर मत असेल की जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन मला चर्चा करू द्या, तर त्याला तुम्ही नाही कसं म्हणू शकता? हे माझं सरळ सन्मत. हे पहा, कामं आमची पण आहेत, कामं आमची अडकली आणि अध्यक्ष मॅडमचा स्वभाव असा नाहीये, मला जेवढं माहिती की ते कामं कुठले खाटछाट करतील. परंतु त्यांना जर इच्छा असेल की 10 लाखाच्या आतले काम आहे आणि प्रायमरी जे आपलं त्यांना जे जास्त गरजेच्या पाईपलाईन्स वाटतात त्या आल्यात की नाही ते बघून त्या टॅली करून मग सही करतील. जाऊ त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे. तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे जर मॅडम तुम्हाला जायचं असेल तर त्याला आमचं सहमती आहे, मला तिथं ऑब्जेक्शन नाही.